गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे आमदार आणि मंत्री चांगलेच वादात सापडलेले आहेत। दरम्यान हाच धागा पकडत सामनाच्या महामुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक सल्ला दिलेला आहे। मंत्र्यांच्या वादामुळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रतिमेला तडा जातोय, त्यामुळे फडणवीसांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढाव्यात असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला आहे। तर ठाकरेंच्या सल्ल्याला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील टोला लगावलेला आहे। काही सगळ्या त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी लफडी कुलंगडी बाहेर येत आहेत, ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत। हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतोय। त्यांनी हे माझं मत, हा टोमणा नाही, हा सल्ला आहे। हा टोमणा नाहीये, हे त्यांना आधी स्पष्ट करतो, हा सल्ला आहे की त्यांनी मोडून काढलं पाहिजे। जर ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील तर हे जे काय आजूबाजूला चाललेलं आहे, अगदी त्यांच्या प्रतिमेला तडा देणार हे काम आहे। म्हणजे काल सुद्धा जी बॅग तुम्हीच दाखवली, त्याच्यानंतर ते धक्काबुक्की चाललेली आहे, कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे इनाम म्हणून जमीन दिली जाते, कुठे 3000 कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते। हे सगळे जे काय चाललेले आहे ह्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत। देवेंद्रजींना एके दिवशी आव्हान केलं होतं आपण की एक तर तू रहेगा नाही तर मी राहीन, आणि आता आपण देवेंद्रजींना सल्ले द्यायला लागलात। हा किती मोठा विरोधाभास। त्यामुळे बरं त्यातून पुढे म्हणता की हा टोमणा पण नाही, म्हणजे आपण टोमणे देतो हे एक अर्थाने कबुली केली। एक गोष्ट मात्र नक्की झाली, या निमित्ताने आपलं मुसलमान प्रेमही दिसून आलं। अतिशय आपुलकीने मुसलमानांनीही संदेश पाठवले, हे आपण मुलाखतीत म्हटलं। एकूणच मुलाखत वैचारिक गोंधळाची कालची आणि आजची गोंधळात गोंधळ असणारी आहे, हे नक्की।